आणि आता एक नजर टाकूयात महाफास्ट न्यूज 100 वर। अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटली नाही। अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची किंमत करत नाही। सखे भाऊ श्रीनिवास पवार यांची अजित पवारांच्या विरोधात भूमिका। आपली ओळख शरद पवारांमुळे आहे। विरोधक देखील शरद पवारांचं नाव काढतात। श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांचं अजित पवारांना उद्देशून वक्तव्य। शरद पवार कुटुंबियांची ओळख आहे। पवार कुटुंबीय म्हणून श्रीनिवास पवारांची भूमिका सामान्य माणसांना पटणारी आहे। रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांना मी माफ केलंय, पण पुरंदरची जनता माफ करणार नाही। निवडणूक लढवायची की नाही याचा 2 ते 3 दिवसात निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। मी उभा नाही राहिलो तरी अजित पवार निवडून येणार नाहीत। राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटतोय। अजित पवारांना आता माझा आवाका समजेल। विजय शिवतारेंचं अजित पवारांना आव्हान। बारामतीची जनता ही अजित पवारांच्या पाठीशी। बारामतीची जनताच अजित पवारांचं कुटुंब। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। धैर्यशील मोहिते पाटलांच्या बैठकीनंतर माढा लोकसभेतला तिढा वाढला। संजय शिंदेंच्या फार्म हाऊसवर खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर समर्थकांची 4 वाजता बैठक। माढा लोकसभेतील प्रमुख नेते उपस्थित राहणार। सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत यांनी घेतली बाळासाहेब थोरातांची भेट। सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रह। सुरुवातीपासून सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे, यावेळी पण ही जागा काँग्रेसकडे राहावी। काँग्रेस नेते विश्वजित कदम सांगलीच्या जागेच्या मागणीवर ठाम। रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचं निश्चित। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळेल। चंद्रहार पाटील आमचे उमेदवार असतील, संजय राऊतांची घोषणा। फडणवीसांना घरफोडीचं लायसन्स द्या। भाजपला पक्षाचं चिन्ह कमळऐवजी हातोडा देऊन टाका। फडणवीसांच्या पक्षफोडीच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार। अबकी बार भाजप तडीपार हा नारा सगळीकडे पोहोचला पाहिजे। भाजपच्या खोटेपणाचा बुरखा फाडायचा आहे, उद्धव ठाकरेंचा निर्धार। शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी TV9 मराठीच्या हाती। माढ्यातनं धैर्यशील मोहिते पाटील, नगर दक्षिणमधनं निलेश लंके यांचं नाव आघाडीवर। बीडमधनं ज्योती मेटे, बजरंग सोनवणे यांचं नाव चर्चेत असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता। महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चेची शक्यता। जागा वाटपाबाबत काल रात्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा। हिंगोली दौऱ्यावरून आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करणार। 2 दिवसात चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी मिरजेत उद्धव ठाकरेंची सभा होणार। संजय राऊतांची माहिती। शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीत 10 उमेदवारांची नावं असण्याची ही शक्यता। भाजपच्या कोर कमिटीची दिल्लीमध्ये 4 वाजता बैठक। फडणवीस, बावनकुळे, शेलार, चंद्रकांत पाटील दिल्लीला जाणार। राज्यातील भाजपच्या जागा वाटपावर चर्चा होणार। माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। अमर साबळे सोलापुरातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। सोलापूर लोकसभा उमेदवारीसाठी फडणवीसांचा शरद बनसोडेंना फोन। सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का अशी विचारणा केल्याचा बनसोडेंचा दावा। जागा वाटप 24 तासात होईल। जागा वाटपाबाबत तोडगा निघाला। अरविंद सावंतांची माहिती। मंत्री गिरीश महाजनांनी घेतली शिवेंद्र राजे यांची भेट। शिवेंद्र राजे भोसेंसोबत महाजनांची बंद दाराआड चर्चा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। महायुतीकडनं मीच उमेदवार, शिवाजीराव आढळरावांचा दावा। महायुतीकडनं मला कामाला लागण्याचे आदेश। मुख्यमंत्र्यांकडनं मला उमेदवारीचे संकेत, आढळरावांचा दावा। आढळराव पाटलांना शिंदेंनी सांगितलं असेल तर त्यांनी तयारी करावी। मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास। उदय सामंतांची प्रतिक्रिया। रवी राणा आणि नवनीत राणांना आम्ही खूप घाबरतो। बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला खोचक टोला। सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू। सुनेत्रा पवारांच्या हवेली तालुक्यातील गावांना भेटीगाठी। शरद पवारांनी लोकशाहीचा खून केला। अख्खी शिवसेना पवारांनी पळवून नेली होती। शेवटी राजकारणात हिशोब चुकता करावाच लागतो। चंद्रकांत पाटलांचा पवारांवर हल्लाबोल। शरद पवारांना पराभूत करण्याचा बोरघेवडेपणा थांबवावा, अन्यथा ऑक्टोबर 2024 मध्ये कोथरूडकर पार्सल पाठवून देतील। चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर प्रशांत जगताप यांचं प्रत्युत्तर। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवार वगळता सर्व पवार कुटुंब मैदानात। अजित पवारांना शह देण्यासाठी पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या पाठीशी।
माढ्याची जागा शेकापला मिळावी, अनिकेत देशमुखांच्या उमेदवारीची आमची मागणी, जागा मिळाली नाही तरी आमची काही तक्रार नाही, शेकापचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. वसंत मोरे आणि शरद पवारांमध्ये फोनवरून संवाद झाल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेसकडनं पुणे लोकसभेसाठी राहुल गांधींकडे शब्द टाकावा, मोरेंचं म्हणणं. तर पुणे लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेसचा, शरद पवारांचं वक्तव्य. नांदेड लोकसभेची जागा भाजपच जिंकेल, नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार स्वयंघोषित. केंद्रीय निवडणूक समितीनं अद्याप वसंत चव्हाण यांचं नाव निश्चित केलेलं नाही, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच. रामटेक मतदारसंघात बावनकुळेंचं बूथ संपर्क अभियान, 28 क्रमांकाच्या बूथवरील कार्यकर्त्यांची बैठक घेणार. मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज उमेदवार देणार, गावोगावी मराठा समाजाच्या बैठका सुरू. संजय मंडिकांच्या उमेदवारीला कोल्हापूरच्या चंदगडमधनं विरोध, भाजप नेते संग्रामसिंग कुपेकर यांचा मंडिकांना जाहीर विरोध. आमदार आमच्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज, पाडवींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम. गडचिरोलीच्या जागेसाठी अद्याप महायुती आणि मवियाचे उमेदवार ठरले नाहीत. गडचिरोलीसाठी कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष. गडचिरोलीमधनं धर्मराव आत्राम यांना कमळाच्या चिन्हावरती लढवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांकडे मागणी. अजित पवारांचा होकार आल्यानंतर आत्राम भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरनं दावे प्रतिदावे, भाजपच्या चिन्हावर उमेदवार देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडनं उमेदवारीसाठी दबाव तंत्राचा वापर. लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. कोल्हापुरात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांची तपासणी, कोगनोळी टोल नाक्यावरती वाहनांची तपासणी सुरू. अकोला पश्चिममध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सकल मराठा समाज 400 उमेदवार उभे करणार, सकल मराठा समाजाचे समन्वयक राजे देशमुखांची माहिती. मुक्ताईनगरच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांची माहिती लपवल्याचं प्रकरण.